विभाग 2 पद्य या विभागातील आ प्रश्नामधील एक आकडा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। गुण आहेत 4। यासाठी कृती असतील: 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे आवश्यक असेल प्रत्येकी 1 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण।
4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील. प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल. कविता आकाशी झेप घेरे. कवी जगदीश खेबुडकर. कवितेचा विषय स्वकष्टाने जगण्याचे व आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचे महत्त्व कवितेत स्पष्ट केले आहे. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. 2 गुण. कवितेतील कोणतेही 2 शब्द विचारले जातील. दोन्ही शब्दांचे अर्थ लिहिणे आवश्यक असेल. प्रत्येक शब्दाच्या योग्य अर्थास 1 गुण असेल. इथे मी उदाहरण म्हणून 2 शब्द दिलेले आहेत. कवितेतून मिळणारा संदेश: परावलंबित्व झुगारून स्वसामर्थ्यावर ध्येय साध्य करावे. स्वप्रयत्नाने आपण आपले नशीब घडवावे. स्वप्रयत्नाने गगनात भरारी मारावी. उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्यावा. हा संदेश प्रस्तुत कवितेतून मिळतो. कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसाने नशिबावर भरोसा ठेवू नये. दैवाच्या आहारी फार जाऊ नये. लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग करावा. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. सतत प्रयत्नवादी राहावे. यश निश्चित मिळते. हा विचार कवितेत कवीने मांडला आहे. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. 2 गुण. उदाहरण म्हणून मी इथे ओळी दिलेल्या आहेत आणि त्यांचा अर्थ दिलेला आहे. तुम्हाला कवितेतील कुठल्याही ओळी विचारल्या जातील आणि त्यांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: हे भावकाव्य असून सोपी अर्थगर्भ व नादमय शब्दरचना आहे. नेमके मर्म सांगणारी भाषा कवितेने कवितेत मांडली आहे. साध्या शब्दात गहन आशय मांडणी, ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. सर्वसामान्य लोकांना सहज कळतील अशी साधी सोपी प्रतीके कवीने वापरली आहेत. एकूणच ही कविता रसाळ प्रासादिक बनली आहे. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. कविता अभ्यासल्यानंतर श्रमनिष्ठा या मूल्याचे महत्त्व मला समजले. स्वसामर्थ्याची जाणीव झाली. स्वातंत्र्याचे मोल समजले. कष्टाशिवाय फळ नाही हा संस्कार माझ्यावर झाला. म्हणून मला ही कविता खूप आवडली.